भाई फक्त 1 मिनिट, एक महत्वाची गोष्ट ऐकून जा. आणि ही जी गोष्ट आहे ना ती पचवायला थोडीशी तुझी ताकद लागेल. ठीक आहे, ऐक. जेव्हा तू आयुष्यात खरोखर सिरियस होशील ना तेव्हा तू स्वतःच्या स्वप्नांसाठी दिवसाचा रात्र करायला लागशील. तेव्हा तुझ्या आजूबाजूची सगळी माणसं हळूहळू कमी होत जातील आणि एक दिवस असा येईल की तू पूर्णपणे एकटा पडशील. आणि इथंच याच टप्प्यावर येऊन आपल्या पोरांचा ना सगळ्यात मोठा पाय घसरतो. आपल्याला लहानपणापासून असं शिकवलंय की 4 चौघात राहा, माणसात राहा. का तर असं केल्याने आपण कधी एकटं पडणार नाही म्हणून. आणि जेव्हा कधी असं आपण एकटं पडतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत काहीतरी खूप असं वाईट होणार आहे किंवा होतंय. आपण घाबरतो आणि त्या एकटेपणाला पचवू न शकल्यामुळे आपण त्याच जुन्या फालतू लोकांमध्ये जाऊन परत बसतो. पण एक गोष्ट नीट ऐक, शिखर गाठणारा जो रस्ता आहे ना तो नेहमी रिकामा आणि एकटाच असतो. गर्दी फक्त पायथ्याशी असते आणि तीच गर्दी आत्ता चौकात आणि त्या कट्ट्यावर आहे. अंडरस्टँड? स्वतःला रिलेट कर या गोष्टीला जे मी आत्ता काय बोलतोय. भाई ज्या दिवशी तुला हा एकटेपणा सहन करण्याची सवय होईल ना त्या दिवशी तुला कोणाच्या सोबतीची गरज पण वाटणार नाही, अजिबात वाटणार नाही. समजून जा की तू त्या गर्दीतून बाहेर पडून स्वतःची वाट शोधायला सुरू केली आहेस. हा जो एकटेपणा आहे ना तो तुला आतून तोडण्यासाठी आलाच नाही भाई. हा एकटेपणा आहे ना तुला आतून मजबूत करण्यासाठी आलाय. आणि तुला काय वाटतं ही जी गर्दी आहे यातले सगळे तुझ्यासोबत शेवटपर्यंत चालतील का? शेवटपर्यंत सोबत कुणीच येत नाही. तुझा लढा ना शेवटी तुला एकट्यालाच लढावं लागणार आहे. तुझं युद्ध तुला एकट्याला जिंकावं लागणार आहे. त्यामुळे ना या एकटेपणाला घाबरणं बंद कर. सोड त्या गर्दीची साथ आणि एकट्याने स्वतःला घडवायला शिक. कारण जे लोक स्वतःला एकटे घडवतात ना जग नंतर त्यांच्या इतिहासाचा उत्सव साजरा करतं. जागा हो बाई, अजून वेळ गेलेली नाही. जागा हो. ठीक आहे, भेटू परत.